Yes, a very good evening all of you. मस्तपैकी छान पाऊस पडत आहे. असं गरमागरम चहा घेऊन असं अभ्यास करावं वाटतंय. किती पण तुम्हाला लेक्चर घ्यावं वाटतंय. असं मस्त वातावरण झालं अभ्यास करायसाठी, आहे का? बरोबर आहे का नाही? नवीन चॅप्टर आहे आज, राईट? ओके, कोणता चॅप्टर आहे नवीन? कोणता चॅप्टर आहे? Okay, very good. Let's start the chapter number 2 from the part number 2. Right? Get ready. कोणता आहे चॅप्टरचं नाव? ओमराज्य. Yes, right. Okay. Parallel lines. Parallel lines. 8वीला आत्ताच सुरू केला बघा, आजच सुरू केला 8th स्टँडर्डला. आपल्याला 8th स्टँडर्डचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मी सांगत होतो की ते चॅप्टर फक्त ऍडव्हान्स, आणि त्यामुळे मॅथ इज व्हेरी व्हेरी नेसेसरी टू लर्न फ्रॉम बेसिक. इफ युअर बेसिक इज नॉट क्लिअर, मग ते रिड्यूस पार्ट असो, या वर्षी सिलेबसला नसो, या वर्षीची ढकल पास बॅच असो करोनाची, राईट? तर ते सर्व डाऊट साठी आपण घेऊया. डाऊट साठी अजून एक दोघांचे डाऊट आलेले आहेत. डाऊट साठी एक वेगळं लेक्चर घेऊया. ओके, फ्रायडेचं लेक्चर डाऊट साठी ठेवूया आपण. ओके, फ्रायडेचं. सो लेट स्टार्ट द पॅरलल लाईन. फ्रायडेचं लेक्चर डाऊट साठी ठेवूया. सो पॅरलल लाईन्स, पॅरलल लाईन्स आपल्याला माहिती आहे. पॅरलल लाईनचे द लाईन विच आर कोप्लेनार म्हणजे सेम प्लेन मध्ये. लक्षात घ्या, तुमच्या 8ला आत्ताच डेफिनेशन सांगितले मी. कोप्लेनार म्हणजे काय आहे? सेम प्लेन. बरोबर आहे का बघा? कोप्लेनार म्हणजे काय आहे? सेम प्लेन, राईट? अँड व्हेरी इम्पॉर्टंटली, ओके, म्यूट ऑल, राइट, वेरी गुड, म्यूट ऑल. ठीक आहे, चलो कर दिया म्यूट. तो कोप्लेनार आणि व्हेरी नेसेसरी विच शुड नॉट इंटरसेक्ट इच अदर. बघा, लाईन म्हणजे फक्त एवढी लाईन असते का? याला एक्सटेंड कुठपर्यंत पण करता येते. लाईनचा मिनिंगच तो असतो. पण एक्सटेंड केल्यानंतर सुद्धा ते इंटरसेक्ट व्हायलेत का? नाही. मग या लाईन्स कशा आहेत? पॅरलल आहेत. मी जर अशा 2 लाईन काढल्या तर त्या पॅरलल आहेत का नाहीत? सांगा बरं. अशा 2 लाईन काढल्यावर never, right? No, because even though there is no intersection point, but if we extend this line and this line, then they will intersect at further. Therefore we cannot say these are parallel lines. लक्षात घ्या, जरी दिसत नसलं तरी पुढे जाऊन त्या इंटरसेक्ट होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये त्या म्हणून पॅरलल नाहीत. आपल्याला काय काय लर्न करायचंय मग? की अँगल फॉर्म्ड बाय पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल, हे जे की बेसिक पार्ट आपण 8th स्टँडर्ड मध्ये पाहिलेला आहे. त्याच्यानंतर टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स आणि त्याचे युजेस, राईट? सो 1 बाय 1 हेडिंग टाका. चलो, पॅरलल लाईन्सची हेडिंग टाका आणि डेफिनेशन लिहून घ्या पटकन, पटापट. हे सोपं काम पटापट झालं पाहिजे. सोपं काम पटापट, अवघड काम हळूहळू शिस्तीत, म्हणजे व्यवस्थित पार पडणार. कुठे जर प्रॉब्लेम आला तर हळू जायचं, खडतर आला, अवघड जराशी वाट आली तर हळू चालायचं, थोडीशी सोपी वाट वाटली टन टन चालायचं. म्हणजे लय पण फास्ट नाही पळायचं, पण थोडंसं फास्ट चालायचं, राईट? सो राईट डाऊन द डेफिनेशन ऑफ पॅरलल लाईन्स अँड ड्रॉ दिस सिंपल डायग्राम. राईट डाऊन द डेफिनेशन. आवाज येतोय ना माझा? आवाज येतोय शिवा, राईट? आणि हे पॅरलल लाईन्सची सिंपल डायग्राम काढा.
ओके, चला काढा. डन. पॅरलल लाईनचे डेफिनेशन आणि हे चलो फटाफट एकदम सिंपल गोष्टी आहेत सुरुवातीच्या. पॅरलल लाईन मध्ये माहिती असेल तुम्हाला किती अँगल तयार होतात सांगा मला. किती अँगल तयार होतात. हे पहा, ही लाईन आहे, दोन लाईन्स आहेत, ही ट्रान्सव्हर्सल म्हणायचं याला. या दोन लाईन आहेत. टोटल किती अँगल तयार होतात. व्हेरी गुड, राईट. टोटल 8 अँगल्स तयार होतात. पटापट पटापट. 12 कुठले रे गौरव, 12 अँगल तयार होतात का. किती अँगल तयार होतात. म्हणून म्हणतोय 8वीला लक्ष देत जा. किती तयार होतात हे बघा. बाकीचे कसे 8वीला आत्ताच शिकवला पॅरलल लाईन. पहिला चॅप्टर घेतलाय मी. 8वीचं कोणी आले का रे लेक्चर करायला. नाही आय थिंक. बरोबर. त्यांना म्हणलं पण 9वीला आता लगेच तो चॅप्टर सुरू व्हायलाय म्हणून. राईट. ओके, तर कोणते कोणते टाईप आपण त्यांना कॅटेगराईज करतो बघा बरं. करस्पॉन्डिंग, त्याच्यानंतर अल्टरनेट आणि इंटेरियर. पटापट सांगायचं मला. अँगल डी सोबत कोणता करस्पॉन्डिंग अँगल आहे. कसं जोडायला होतो आपण. डी सोबत बघा, कोणाला जर आधी माहिती नसेल तर डी सोबत एच. इथला वरचा तर इथला पण वरचा घ्यायचा. बरोबर आहे का. इथला जर खालचा घेतला तर इकडल्याच साईडचा खालचा घ्यायचा करस्पॉन्डिंगला. सी सोबत कोण येणार मग. अँगल सी सोबत अँगल सी सोबत कोण येणार. अँगल जी. व्हेरी गुड. चला अँगल बी सोबत सांगा बरं. अँगल बी सोबत इथला खालचा घेतलाय तर इथला पण खालचा घेणार. अँगल एफ. राईट. आणि अँगल ए सोबत कोण येईल. अँगल ए सोबत. व्हेरी गुड. अँगल ई. किती इझी आहे बघा. त्याच्यानंतर अल्टरनेट अँगल लक्षात आहेत का तुम्हाला. अल्टरनेट अँगल. झड तयार होतो बघा. कसा झड तयार करायचा. असा झड तयार करायचा. असा इकडं इकडं इकडलं इकडं. म्हणजे कोण. सी सोबत ई आणि बी सोबत. सी सोबत ई आणि बी सोबत एच. राईट. इथे दिलंय. हे झाले इंटेरियर अल्टरनेट अँगल. आणि जे बाहेरचे असतात, इकडचा बाहेरचा ते इकडला बाहेरचा, इकडला बाहेरचा ते इकडला बाहेरचा, हे झाले कोणते. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. राईट. आणि हे इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल म्हणजे माहिती आहे का सर्वांना. इंटेरियर अँगल. राईट. इंटेरियर अँगल मध्ये हे बाहेरचे काढून टाकायचे. बाहेरचे अँगल काढून टाकायचे. इंटेरियर म्हणजे आतील. इंटेरियर शब्दाचा मिनिंगच आहे आतले. आणि इकडे सी सोबत कोणता येणार. एच येणार. बी सोबत कोण येणार. राईट. व्हेरी गुड. राईट. तर मला काय म्हणायचंय की याच्यामध्ये हे पटकन लिहून घ्या बरं. हे डायग्राम काढून ते पटकन लिहून घ्या. डायग्राम काढून. एकदम सिंपल आहे पण रिवाइज होईल आपल्याला. राईट. डायग्राम काढून पटकन लिहून घ्या.
बघा नीलाक्षीला हेच आठवते, 8th स्टँडर्डला हीच डायग्राम होती, राईट. 8th स्टँडर्डला हीच डायग्राम होती. त्याच्यामुळे म्हणतोय मी बेसिक पक्का करने का मैथ में, बाकी सब होगा. अगर बेसिक छूटा तो फिर बाद में बहुत बड़ा प्रॉब्लम होगा. झालं का रे? डन. चला पटकन लिहा, एकदम सिंपल आहे. यस, राइट, ओके. ओके, चलो आगे बढ़ायचं आहे. बुक मध्ये आहे, जर राहिलं असलं थोडं तर नंतर लिहून घ्या. छान, पण खूप उशीर केला गेम डिलीट करायला गौरव. बघा 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 बघा, आता हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहेत ऍक्च्युली आपल्याला. बघा इथं ऍक्टिव्हिटी दिलंय, इथं थिअरम दिलंय, हे सर्व पाहायचं आपल्याला. बट पहा, लक्ष द्या, आधी काही प्रॉपर्टी पाहूत आपण यातल्या. राईट, फर्स्ट ऑफ ऑल हे माहिती असलेलंच आहे तुम्हाला. अपोजिट अँगल कसे असतात बघा, दोन लाईन जेव्हा इंटरसेक्ट करतात, समजा ही एक लाईन ही एक लाईन, तर हा अँगल आणि हा अँगल माहितीये का तुम्हाला, हे कॉन्ग्रंट असतात ते. परत हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट असतात, व्हर्टिकली अपोजिट अँगल. बरोबर आहे, हे सर्व माहिती असलेल्या प्रॉपर्टी आहेत. त्याच्यानंतर अँगल इन लिनियर पेअर. लिनियर पेअर म्हणजे अँगल बघा बरं, असं रेष असेल आणि याला असं डिवाइड केलं तर अँगल 1 आणि अँगल 2 हे कसे आहेत, लिनियर पेअर आहेत. आणि आर सप्लिमेंटरी या शब्दाचा मिनिंग काय असतो रे, बऱ्याच जणांना हे कन्फ्युज होतं. सप्लिमेंटरी म्हणजे त्या दोघांची जी सम आहे, दिस अँगल 1 प्लस दिस अँगल 2 इज इक्वल टू किती येते, 180 डिग्री. राईट, बरोबर आहे का? हे पॉइंट लक्षात आहेत का? पहिला पॉइंट, दुसरा पॉइंट बघा. सप्लिमेंटरी म्हणजे 180 गौरव, 90 नाही. लिहून घ्या बरं हे दोन पॉइंट पटापट, विसरलात परत. सप्लिमेंटरी म्हणजे 180, 90 नाही. सप्लिमेंटरी म्हणजे सम 180 डिग्री असली पाहिजे.
नंतर लिहिता काय पॉइंट बुक मध्ये आहेत हे सर्व ऍज अ होमवर्क, राईट. आता फक्त समजून सांगतोय मी, राईट. बघा परत कोणता मिनिंग कळत नसेल तर लगेच विचारा, हे एकदम बेसिक आहे, झालेलं आहे, त्याच्यामुळे म्हणतोय मी. When one corresponding angles is congruent, then remaining part of pairs of corresponding angles are also congruent. ते बघूया आपण. बघा अशा दोन लाईनी आहेत समजा, बघा 1 2 3 4, थांबा 1 2 3 4 5 6 7 8. जर 1 आणि 5 जर कॉन्ग्रंट असेल, बघा 1 आणि 5 जर कॉन्ग्रंट असेल तर ऑटोमॅटिकली 1 आणि 4 हे व्हर्टिकली अपोजिट आहेत. बघा बरं, 1 आणि 4 व्हर्टिकली अपोजिट आहेत आणि 5 आणि 8 व्हर्टिकली अपोजिट आहेत. 5 आणि 8 व्हर्टिकली अपोजिट आहेत. मग 1 जर 70 असेल, समजा 170 असेल आणि 5 पण 70 असेल, 170 असेल आणि 5 पण 70 असेल, तर 4 किती असणार? अँगल 4 पण किती असणार? 70 डिग्री असणार, राईट. आणि अँगल 8 पण किती असणार? अँगल 8 किती असणार? कारण 5 आणि 8 तर कॉन्ग्रंट असायला पाहिजेत व्हर्टिकली अपोजिट असल्यामुळे. अँगल 8 पण किती असणार? 70. म्हणजे बघा एक जोडी जर कॉन्ग्रंट असली तर दुसरी जोडी ऑटोमॅटिकली कॉन्ग्रंट असते. कोणाची? करस्पॉन्डिंग अँगलची. अल्टरनेट अँगलचं पण तसंच. एक पेअर जर कॉन्ग्रंट असेल तर ऑल रिमेनिंग पेअर्स आर कॉन्ग्रंट. इंटेरियर अँगलचं पण तसंच, फक्त कॉन्ग्रंट नाही, इंटेरियर अँगलची एक पेअर सप्लिमेंटरी असेल तर बाकीची पेअर सुद्धा सप्लिमेंटरी असते. तिघांचा अर्थ एकच आहे. बघा शॉर्ट मध्ये लक्षात राहील का तुमच्या? एक करस्पॉन्डिंग कॉन्ग्रंट अँगल असेल तर दुसरे सुद्धा ऑटोमॅटिकली करस्पॉन्डिंग कॉन्ग्रंट असतात. एक अल्टरनेट कॉन्ग्रंट असला तर बाकीचे अल्टरनेट सुद्धा कॉन्ग्रंट असतात. एक इंटेरियर सप्लिमेंटरी असला तर बाकीचे इंटेरियर सुद्धा सप्लिमेंटरी असतात. लक्षात आलं? लिहून घ्यायचं फक्त तुम्हाला लक्षात राहण्यासाठी. एकदा मिनिंग तर मी व्यवस्थित एवढा लवकर समजून कोणी सांगत नाही, लक्षात घ्या. एकदम उभे याच्यामध्ये टाइमपास करतात, मग त्यांचा सिलेबस संपत नाही, त्यांच्या हे होत नाही, राईट. ओके, काय टेन्शन नका घेऊ, ठीक आहे. काय अडचण आली तरी आणि बिनधास्त विचारायचं. ओके, आता खरा आपला पाठ सुरू होत आहे, लक्षात घ्या. कोणता पाठ सुरू होत आहे सर? असं खरा म्हणजे काय नेमकं? हे का खोटं खोटं होतं का? खोटं खोटं नाही, पण आता आपल्याला या ऍक्टिव्हिटीच्या रूपामध्ये आधी सांगितलंय, ऍक्टिव्हिटी पेपरच्या घड्या करा वगैरे वगैरे वगैरे, राईट. ते कशासाठी सांगितलंय? या प्रूफ साठी सांगितलंय. बघा आता इथं आपल्याकडे प्रूफ आहे, बघा आता लक्षात घ्या. 1 बाय 1 पाहूया. आपल्याला बेसिक कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये आपण एक थेरम म्हणजे काय बघितलं होतं? थेरम म्हणजे काय असतो? एक स्टेटमेंट असतं. बघा बरं, थेरम म्हणजे काय असतं? स्टेटमेंट, ज्याला की प्रूव्ह करता येतं, ज्याला की प्रूव्ह करता येतं. बरोबर आहे का? बघा मग त्यामध्ये इफ आणि देन पार्ट असेल तर इफच्या नंतरचा पार्ट काय असतो सांगा मला? इफच्या नंतरचा पार्ट काय असतो? आठवते का काही? अँटीसिडंट. व्हेरी गुड. हा इफ नंतरच्या पार्टला अँटीसिडंट म्हणतात. आणि इथं देन असेल किंवा जो प्रूफ करायचा आहे पार्ट त्याला कॉन्सिक्वेंट म्हणतात, राईट. अँटीसिडंटलाच गिवन पार्ट म्हणतात. बघा बरं, अँटीसिडंटलाच काय म्हणतात? अँटीसिडंटलाच काय म्हणतात? गिवन पार्ट म्हणतात. आणि देन नंतरच्या कॉन्सिक्वेंट पार्टला टू प्रूव्ह पार्ट म्हणतात. बरोबर आहे.
आता थेरम कशी लिहायची ही एक स्किल आहे बघा. सुरुवातीच्या पहिल्या थेरमला आपण मस्तपैकी वेळ घेऊया, कारण एक थेरम समजला की त्याचं स्ट्रक्चर सेम असतं. एका थेरम मध्ये काय काय असतं बघा. थेरमचं स्टेटमेंट, त्याच्यानंतर गिव्हन पार्ट, त्याच्यानंतर टू प्रूव्ह पार्ट आणि प्रूफ पार्ट, आणि असते एक डायग्राम. बरोबर आहे. बघा परत एकदा. थेरम मध्ये आपल्याला जनरली काय असतं, त्याचं स्टेटमेंट, थेरम म्हणजे स्टेटमेंट, नंतर गिव्हन जे काय दिलंय आपल्याला, त्याच्यानंतर टू प्रूव्ह म्हणजे जे प्रूव्ह करायचंय, आणि त्याचं थेरम. राईट. ओके. बर, मग आता थेरम एकदा वाचा बरं. थेरमचं स्टेटमेंट वाचा एकदा. थेरमचं स्टेटमेंट वाचा एकदा. थेरमचं स्टेटमेंट वाचा बघा. If two parallel lines are intersected by transversal, the interior angles on either side of the transversal are supplementary. आता याच्यावरून आपण डायग्राम काढली. दोन पॅरलल लाईन घेतल्या. कोणत्या लाईन आहेत पॅरलल? बघा, हे स्टेटमेंट आहे. या स्टेटमेंट मध्ये काही डायग्रामचे नावं नसतात, काही नसतात. डायग्रामचे नावं आपण इथे डायग्रामला देणार आपल्या मनावर. मग आपण काय केलं, दोन लाईन घेतल्या. कोणत्या लाईन? लाईन एल पॅरलल टू लाईन एम. बघा बरं, गिव्हन मध्ये असं डायरेक्ट गिव्हन दिलंय का, पण आपण त्याला लिहिलं. दोन पॅरलल लाईन दिल्यात, आपण नावासहित लिहायचं. गिव्हन मध्ये काय लिहिलं? नावासहित लिहायचं. बरोबर आहे. फक्त थेरममध्ये काय दिलं होतं? टू पॅरलल लाईन्स. आपण नावं लिहिली पॅरलल लाईन्सचे. कोणते? लाईन एल अँड लाईन एम. राईट. अथर्व झोपला का रे? अथर्व कुठे? उत्तर ये नाहीत आज मला जरासं. ओम, प्रणिता आहे का? श्रुती, प्रसाद, नेट चालू नाही? मग काय उत्तर ये नाहीत? काय करायलाय? ठीक आहे, लेट्स कंटिन्यू. बघा, गिव्हन मध्ये काय लिहिलं मग मी? लाईन एल पॅरलल टू लाईन एम. आणि ही जी लाईन एन आहे ती ट्रान्सव्हर्सल आहे. मग मला सांगा कोणते इंटेरियर अँगल आहेत? एवढं लिहत बसायची गरज नाही. कोणते इंटेरियर अँगल आहेत? अँगल डी अँड अँगल सी अँड अँगल ए आणि अँगल बी हे इंटेरियर अँगल आहेत. बरोबर आहे. पेअर मध्ये लिहायचं. अँगल ए कॉमा बी अँड अँगल सी कॉमा अँगल डी आर इंटेरियर अँगल्स. बरोबर आहे. एवढंच लिहायचं, हे एवढं लिहायचं नाही. बरोबर आहे. मग मला सांगा आता प्रूफ मध्ये काय करायचंय बघा. इंटेरियर अँगल्स ऑन आयदर साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे सम किती असायला पाहिजे? सप्लिमेंटरी म्हणजे सम 180 असायला पाहिजे. आपल्याला हे प्रूव्ह करायचंय. आता आपल्याकडे इंटेरियर अँगलची नावं आहेत. मग टू प्रूव्ह मध्ये किंवा गिव्हन मध्ये नावासहित लिहायचं असतं. बघा, थेरमचं स्टेटमेंट एवढंच काम. मग आता आपण डायग्राम काढली का नाही? मग डायग्राम वरून नावं. इंटेरियर अँगल कोण आहेत? अँगल ए प्लस अँगल बी किती असणार? 180. अँगल ए प्लस अँगल बी किती असणार? 180.
राईट गौरव. आणि अँगल डी प्लस अँगल सी पण किती असायला पाहिजे 180. हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. राईट, हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. राईट, ओके ठीक आहे. तर टू प्रूव्ह पार्ट कळला का बघा. टू प्रूव्ह कुठून घेतलं की असं सांगितलंय दोन लाईन पॅरलल असतील तर त्यांचे इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतात, म्हणून आपल्याला इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी दाखवायचे आहेत. लक्षात आलं का. यस, इथपर्यंत क्लिअर आहे का बघा बरं. इथपर्यंत काय काय केलं आपण बघा परत एकदा. स्टेटमेंट दिले, स्टेटमेंट समजून घेतलं. गिव्हन मध्ये काय लिहिलं, दोन लाईन पॅरलल आहेत आणि हे दोन इंटेरियर अँगल आहेत. प्रूव्ह मध्ये काय लिहिलं की बाबा या दोन अँगलची सम 180 प्रूव्ह करायचंय आणि या दोघांची सम सुद्धा 180 प्रूव्ह करायचं आहे. बर, आता बघा बघा आता व्यवस्थित बघा. आता प्रूफ मध्ये याचं थोडस प्रूफ वेगळ्या पद्धतीचं आहे, इनडायरेक्ट मेथड. मला सांगा यांची पॉसिबिलिटी काय आहे. त्या अँगल ए प्लस बी च्या तीन पॉसिबिलिटी असू शकतात. एकतर 180 पेक्षा छोटी असू शकते बेरीज, एकतर 180 पेक्षा मोठी असू शकते किंवा 180 असू शकते. बघा हा थेरम अवघड आहे, हा थेरम फक्त कळायला अवघड आहे. बाकीचे थेरम एवढे इझी जातील ना तुम्हाला. हा थेरम लक्षात आल्यावर तीन पार्ट आहेत. एकतर 180 पेक्षा मोठं असू शकतं, छोटं असू शकतं किंवा इक्वल असू शकतं. बरोबर आहे. मग छोटं जर असेल, पहा लक्षात घ्या की जर दोन लाईन अशा भेटत असतील, पुढे जाऊ दोन लाईन जर अशा भेटत असतील तर या तिघांची इथं ट्रायंगल तयार झाला का नाही बघा बरं. इथं ट्रायंगल तयार झाला का नाही. अशा दोन लाईन आहेत आणि ही एक ट्रान्सव्हर्सल आहे आणि ही भेटतायत पुढे जाऊन. तर हा काय तयार झाला, हा काय तयार झाला, ट्रायंगल. तर मला सांगा 1 2 आणि 3 या तिघांची बेरीज किती आली पाहिजे. 1 2 3. जर इंटरसेक्ट होत असतील तर बघते ट्रायंगलच्या सर्व अँगलची बेरीज किती येते 180. बरोबर आहे. मग इंटरसेक्ट होत असतील तर म्हणजे बघा, म्हणजे 1 आणि 2 ची बेरीज ऑलवेज 180 पेक्षा लहान असायला पाहिजे, कारण अँगल 3 पण आहे ना त्याच्यात. मग अँगल 1 प्लस 2 ची बेरीज 180 पेक्षा लहान असायला पाहिजे. हे कळलं का सांगा मला. बघा तिघांची बेरीज जर 180 येत असेल तर दोघांची बेरीज 180 पेक्षा कमीच आली पाहिजे. ऑब्वियस आहे का नाही. बरोबर आहे. राईट. मग असं असतं, जर या लाईन जर पुढे इंटरसेक्ट होणार असल्या, या लाईन जर पुढे इंटरसेक्ट होणार असल्या तर या दोघांची बेरीज 180 पेक्षा कमी येते. या दोघांची बेरीज 180 पेक्षा कमी येते. पण हे पुढे जाऊन इंटरसेक्ट होणार आहेत का. हे पुढे जाऊन इंटरसेक्ट होणार आहेत का. हे पुढे जाऊन इंटरसेक्ट होणार आहेत का. का नाही होणार. रिझन काय आहे त्याचं. these lines are parallel lines and parallel lines do not intersect each other. बरोबर आहे. पॅरलल लाईन डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. मग जर पॅरलल लाईन आहेत, बघा आता इथं कसं दिलंय, त्याच प्रॉपर्टीला युक्लिड्स पॉस्ट्युलेट म्हणतात. तुम्हाला हे पाठ करायची गरज नाही, फक्त समजून घ्यायचं. मी परत परत सांगतोय, फक्त समजून घ्यायचं, पाठ करायची गरज नाही. हे कुठे विचारलं जाणार नाही. तर युक्लिड्स पॉस्ट्युलेट मध्ये बघा आता आपल्याला माहितीये की या दोन लाईनी इथे पुढे इंटरसेक्ट होणार नाहीत.
म्हणजे या लाईन इंटरसेक्ट जर होणार नसतील तर या दोघांची बेरीज 180 पेक्षा तर कमी नसायलाच पाहिजे. बघा हे तर चुकीचं ठरलं, ही पॉसिबिलिटी चुकीची ठरली. बघा की लाईन एल आणि लाईन एम आर पॅरलल लाईन्स, देअरफॉर अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180 इज इम्पॉसिबल. हे 180 लेस दॅन 180 कधी असतं? जेव्हा या लाईन इंटरसेक्ट करणार असतील. बरोबर आहे का नाही? बर, मग आता हे जर चुकीचं हे तर चुकीचं दाखवलं आपण. आता हे बी चुकीचं दाखवलं तर हे बरोबर असायला पाहिजे. बघा बरं, हे चुकीचं दाखवलं आता की बरोबर आपलं प्रूफ होणार. हे चुकीचं दाखवलं की बरोबर प्रूफ होणार आपलं, राईट? तर मग बघा आता बघा आता इथं कसं दाखवलंय मी, म्हणजे बुकमध्येच, राईट? बघा आता आपण उलट हे करूया. आता हे ग्रेटर दॅन आहे असं ट्रू समजूया. ए आणि बी ग्रेटर दॅन ट्रू आहे. बरोबर आहे? ए अँड बी ग्रेटर दॅन ट्रू आहे असं समजलं. आपली डायग्राम लक्षात आहे का तुम्हाला? थांबा, डायग्राम काढू द्या मला एकदा परत. आपली डायग्राम बघा इथं काढतोय मी परत. ही लाईन यम आहे, एल आहे, आय थिंक एल एम एन. हा अँगल ए आहे, हा बी आहे, हा सी आहे, हा डी आहे. इथेच म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. बरोबर आहे? तर मला सांगा ए आणि डी हे कसे अँगल आहेत? थांबा मला डायग्राम बघू द्या एकदा. अशीच आहे, नाही ए वरती डी आहे, वरती डी आहे. मला डायग्राम एकदा करेक्ट करू द्या. इथं डी आहे, लक्षात घ्या. ए बी सी इथं लिहिलंय आणि डी इथं लिहिलंय, राईट? तर मला सांगा ए आणि डी कोणते अँगल आहेत? ए आणि डी कोणते अँगल आहेत? ए आणि डी कोणते अँगल आहेत? आता नीट डायग्राम बघा, अशी डायग्राम आहे आपली ए बी सी डी. ए आणि डी लिनियर पेअर आहेत. लिनियर पेअरची सम किती असते? राईट, 180. परत बी आणि सी किती आहे? बी आणि सी परत लिनियर पेअर आहेत. बी आणि सी पण बेरीज किती आहे? बरोबर आहे? राईट. मग आता लक्षात घ्या, जर मी असं जर केलं आणि या दोघांची बेरीज केली तर अँगल ए प्लस बी प्लस सी प्लस डी इज इक्वल टू, इकडे यांची बेरीज केली लेफ्ट साईडला आणि राईट साईडला यांची बेरीज केली, किती झालं? हे सर्वांची बेरीज किती आली? 360 आली. बरोबर आहे का? बघा फक्त थेरम समजून घ्यायचे, काही लक्षात ठेवायचं नाही, फक्त थेरम समजून घ्यायचं इथे. बरोबर आहे? तर आता पहा, लक्ष द्या की जर सी प्लस डी इथे ठेवलं आणि हे प्लस ए आणि हे प्लस बी इकडे आणलं तर हे प्लस वाला इकडे येताना काय होईल? इकडे येताना काय होईल? इकडे येताना काय होईल? मायनस होईल. बरोबर आहे? मग आता 360 मायनस ए प्लस बी, आणि आपण ए प्लस बी आता सध्या किती कन्सिडर केलंय? ग्रेटर दॅन 180. आपण ए प्लस बी आपण सध्या किती कन्सिडर केलंय? ग्रेटर दॅन 180. जर 360 मधून 180 पेक्षा जास्त नंबर जर वजा केला, समजा 185 केला, तर वजाबाकी किती येते? वजाबाकी किती येते? एकशे 75. म्हणजे 180 पेक्षा एक जरी जास्त घेतला तर 180 पेक्षा कमी येते वजाबाकी. बघा बरं, 180 पैकी जास्त जर असेल तर वजाबाकी 180 पेक्षा कमी येते का नाही? राईट. मग सी प्लस डी इज लेस दॅन 180. सी प्लस डी इज लेस दॅन 180 आलं. बघा आपलं काय आलं आन्सर? सी प्लस डी इज लेस दॅन 180.
तर सी प्लस डी इज लेस दॅन 180. तर सी प्लस डी जर लेस दॅन 180 असेल तर आताच बघितलं हे जर लेस दॅन 180 असेल तर हे पुढे जाऊन काय व्हायला पाहिजेत, हे पुढे जाऊन काय व्हायला पाहिजेत, हे जर दोघं लेस दॅन 180 असेल तर हे पुढे जाऊन काय व्हायला पाहिजेत, भेटायला पाहिजेत, इंटरसेक्ट व्हायला पाहिजेत, पुढे काय व्हायला पाहिजेत. पण या दोन लाईन इंटरसेक्ट होत आहेत का, या दोन लाईन इंटरसेक्ट होत आहेत का, नो. म्हणजे हे घेतलं हे पण बरोबर होईना झालंय, हे पण ट्रू नाही, हे पण ट्रू नाही, हे पण ट्रू नाही. तर मग आता काय करणार, हे मात्र काय असणार मग, ट्रू असणार, राईट. तर हे लिहायचं काम आहे आज. मी परत एकदा उद्या वाटलं तर रिव्हिजन करतो. काही जरासा थेरम अवघड आहे बघा, मी म्हणलं ना याच्या आधी काय म्हणलं का मी, पण हा थेरम जरासा अवघड आहे, समजून घ्यायचा आहे फक्त, परीक्षेत वगैरे लिहायचं नाही, मीटिंग रिजॉईन करायचं नाही, हे लिहायला टाइम घ्यायचा आणि आपण पुढच्या लेक्चरला भेटूया. क्लिअर आहे का, क्लिअर आहे, ओके. लिहायचं काम आहे तुमच्याकडे आता मीटिंग झाल्या. सो आपण पुढच्या लेक्चर मध्ये भेटूया. ठीक आहे, ओके, बाय.